गटातटाचे राजकारण आणि नात्यागोत्यांच्या राजकीय समीकरणात अडकलेला एक जिल्हा म्हणजे अहिल्यानगर। या जिल्ह्यात आता 1-2 नाही तर तब्बल 18 आमदार असणार आहेत। 18 आमदार असलेला हा जिल्हा राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरतो। कुठे पवार विरुद्ध विखे, कुठे थोरात विरुद्ध भाजप, तर कुठे शिंदे फडणवीस यांचे स्वतंत्र गट, अशा अनेक राजकीय केंद्रबिंदूंनी अहिल्यानगरचं राजकारण कायम तापलेलं असतं। जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले विजयी झालेले 12 आमदार आहेत। स्थानिक आमदारांच्या निवडणुकीमुळे आता जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या 18 होणार आहे। यापूर्वी राम शिंदे, सत्यजित तांबे आणि विवेक कोल्हे या तिघांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली आहे। तर शिवाजीराव गर्जे, सुनील कर्जतकर हेही विधान परिषदेचे सदस्य आहेत, जे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थेतून एक जण विधान परिषदेवर जाईल आणि जिल्ह्यात तब्बल 18 आमदार असतील। अशात विधान परिषदेच्या शर्यतीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि माजी महापौर संदीप कोतकर यांची नावं चर्चेत आहेत। मग राष्ट्रवादी की भाजप, कोणाला हा मतदारसंघ सुटेल? अशात आघाडीची समीकरणं काय सांगतात? कसं असणार आहे अहिल्यानगरच्या स्थानिक विधान परिषदेचं गणित? चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर पूर्वी काँग्रेसचं, त्यानंतर राष्ट्रवादीचं आणि मग कधी कधी एकत्र काँग्रेस राष्ट्रवादीचं समीकरणाचं वर्चस्व राहिलं। मात्र गेल्या काही वर्षात आणि आत्ताच्या स्थानिक निवडणुकांनंतर इथं भारतीय जनता पक्षानं मोठी ताकद निर्माण केली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला प्रभाव वाढवलाय। या मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या इतिहासाकडे पाहिलं तर अनेक दिग्गज नावं इथं दिसून येतात। टेकवडे यांनी सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे असणारे शंकरराव कोल्हे यांचा फक्त एका मताने पराभव करत राजकीय खळबळ उडवली होती। ते 2 वेळा विधान परिषदेत पोहोचले होते। त्यानंतर यशवंतराव गडाख यांनीही 2 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। यानंतर अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2 वेळा विधान परिषदेत निवडून गेलेत। 2016 ते 2022 हा त्यांचा कार्यकाळ होता। काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झाले। विशेष म्हणजे त्यांनी विधानसभेच्याही निवडणुका लढवल्या होत्या, मात्र त्यांना यश मिळालं नाही आणि अखेर त्यांनी विधान परिषदेतूनच विधिमंडळात प्रवेश केला। मागील निवडणुकीत अरुण जगताप मैदानात असताना काँग्रेसची मतं फुटली होती, ज्याचा थेट फटका तत्कालीन श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयंत ससाणे यांना बसला होता। त्यांचा पराभव झाला आणि जगताप विजयी झाले। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली। अरुण जगताप यांचं निधन झाले। त्यांचेच पुत्र संग्राम जगताप हे सध्या आमदार आहेत। अजित पवार गटातील अहिल्यानगर जिल्ह्यातील ते महत्त्वाचे नेते मानले जातात। वारंवार हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्यामुळे ते चर्चेतही असतात। अशातच त्यांचे बंधू आणि अरुण जगताप यांचे पुत्र सचिन जगताप हे देखील विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा। ते माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेत। त्यामुळे यावेळी ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? जगताप कुटुंबातच पुन्हा राजकीय वारसा पुढे जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता यासाठी इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ आणि आकडेवारी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं। इथं एकूण मतदान करणाऱ्या नगरसेवकांची संख्या आहे 461। पंचायत समितीचे 14 सभापती मतदान करू शकणार नाहीत, कारण इथलं मतदान अजून झालेलं नाही। अशात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत ज्या झाल्यात अशा 16 संस्थांमधील मतदार आता सदस्य इथं मतदान करू शकतील। यामध्ये महापालिकेचे 68 नगरसेवक आणि 5 स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे। नगरपालिकामधील 312 सदस्य इथं कार्यरत आहेत, जे मतदान करतील। तसेच नगरपंचायतीचे 76 सदस्य देखील या मतदारसंघात समाविष्ट आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसल्यानं 75 सदस्य मतदानाच्या बाहेर असतील, तर 15 नगरपालिका आणि नगरपंचायतीपैकी 7 संस्था भाजपच्या ताब्यात आहेत। भाजपकडे अंदाजे 179 मतदार आहेत। एकूण भाजपकडे 39% मतदारसंख्य असल्याचं सांगितलं जाते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सुमारे 50 सदस्य आहेत। शिवसेना शिंदे गटाकडे 43 सदस्य आहेत आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा आकडा आहे 231। आता बघा, या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य संख्या आणि वाढलेलं संख्याबळ दाखवत भारतीय जनता पक्ष आपला दावा मजबूत करतोय। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्यामुळे त्या नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। मात्र महायुतीमध्येच पाहिलं तर पुन्हा एकदा तनपुरे विरुद्ध विखे असा सामना रंगणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला। याचं कारण म्हणजे सुजय विखे पाटील यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला। आता विधान परिषदेसाठी ते इच्छुक
इच्छुक असल्याची चर्चा आहे. पण दुसरीकडे नुकताच राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. त्यावेळी प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र अचानकच त्यांनी अर्ज भरला होता तो मागे घेतला. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय खेळी. त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांचा विजय सुकर झाला. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की ही माघार भविष्यातील विधान परिषदेच्या जागेच्या आश्वासनामुळेच घेण्यात आली होती. त्यामुळे ही जागा तनपुरेंना मिळेल असं मोठ्या प्रमाणात सांगितलं जातंय. काही दिवस परदेश दौऱ्यावर असलेले प्राजक्त तनपुरे नुकताच परतलेत. त्यामुळे त्यांच्या हालचालींना वेग आला. विधान परिषदेच्या समीकरणात पाहिलं तर सुजय विखे पाटील इच्छुक असले तरी भाजपमध्ये त्यांच्याशिवाय दुसरा तितकाच प्रभावी दावेदार सध्या दिसत नाहीये. मग आता अशात तनपुरे नेमकं काय करणार? ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार की भाजपमध्ये प्रवेश करणार? याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीवर अवलंबून असणार आहे. मात्र महायुतीमध्ये तनपुरे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. दुसरीकडे सचिन जगताप इच्छुक असताना चंद्रशेखर घुले यांनी देखील उमेदवारीची मागणी केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ही जागा पुन्हा पक्षाकडेच राहावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. कारण परंपरेने ही जागा अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या प्रभावात आहे. याशिवाय संदीप कोतकर यांचं नाव चर्चेत आहे. अहिल्यानगरमधील भाजप नेतृत्वाला स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारांवर प्रभाव टाकू शकणारा किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि संघटनात्मक ताकद असलेला उमेदवार हवा असल्याचं बोललं जाते आणि म्हणूनच संदीप कोतकर हे एक चांगला पर्याय होऊ शकतात. संदीप कोतकर यांच्याकडे ही ताकद असल्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर येते. तर याशिवाय सत्यजित कदम, अभय आगरकर आणि भानुदास बेरड यांची ही नावं चर्चेत आहेत. त्यामुळे आता ही जागा राष्ट्रवादीला सुटणार की भाजपला? राष्ट्रवादीला सुटली तर तनपुरे हे तिथून लढवणार का? आणि भाजपला ही जागा लढवायची असेल तर तनपुरे भाजपात प्रवेश करतील का? मग संदीप कोतकर किंवा सचिन जगताप यांचं काय होईल? संग्राम जगताप किंवा बाकीच्या नेत्यांची यातील भूमिका कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र या सगळ्या गटातटाच्या, नात्यागोत्याच्या आणि महायुतीतील अंतर्गत राजकारणाच्या संघर्षात अखेर कुणाची वर्णी लागते? विजय कुणाच्या बाजूने जातो? अहिल्यानगरचा 18वा आमदार कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.